आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच। दोंडाईचा वरवाडे नगरपालिकेच्या 70,000 लोकसंख्येच्या राजकीय किल्ल्यात आज विजयश्रीचा ध्वज फडकला आहे, जो मागील 70 वर्षात कधीही फडकला नव्हता। माझ्या मातृभूमीचं, माझ्या कर्मभूमीचं मी नमन करून या दोंडाईच्या धरतीला आभार व्यक्त करतो, माझ्या गावाचा अभिमान व्यक्त करतो। 1952 पासून स्थापन असलेल्या दोंडाईचा पालिकेची निवडणूक आज प्रथमच पूर्णपणे बिनविरोध पार पडली आणि या ऐतिहासिक क्षणाचे शिल्पकार ठरले आहेत राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल। शहरातील 13 प्रभागातील सर्व 26 जागा तसेच नगराध्यक्षपद एकाही विरोधाशिवाय भाजपाच्या हक्कात आल्या। ही केवळ निवडणूक नव्हती, हा रावल यांच्या राजकीय धोरण शक्तीचा, संघटन क्षमता आणि एकजुटीचा राजकारणाचा मोठा विजय होता। या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात शिवसेना, उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, MIM, समाजवादी पक्ष तर काही अपक्ष उमेदवार अशा विविध गटांनी प्रारंभी जोरदार तयारी दाखवली होती। पण माघारीच्या अंतिम दिवशी सर्वच पथकांनी माघार घेऊन मैदान रिकामं केलं आणि दोंडाईचा पालिका पूर्णपणे भाजपासमोर नतमस्तक झाली। गेल्या 40 वर्षापासूनचा दोंडाईच्या राजकारणातील संघर्ष, गटबाजी, 2 आघाड्यातील कटुता हे सर्व मंत्री रावल यांच्या राजकीय दूरदृष्टीपुढे फुसकले। त्यांनी आधी डॉक्टर हेमंत देशमुख गटाला भाजपात सामील करून संघर्षाचा शेवट केला। त्यानंतर पहिल्या टप्प्यात नगराध्यक्षा सौ नयनकुंवरताई रावल आणि 7 जागा निर्विरोध केल्या। पुढे रणनीती अधिक धारदार बनवत उर्वरित 19 जागांनाही अखेरच्या क्षणी बिनविरोध करण्यात आले। आज माघारीची मुदत संपताच दोंडाईचा नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा अधिकृतपणे फडकला। यामुळे नामदार रावल यांचे राजकीय वट आणि प्रभाव धुळे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण खानदेशात ठसठशीतपणे अधोरेखित झाले आहे। शहरात भाजप कार्यकर्त्यांनी रावलगडीपासून दोंडाईच्या शहरापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा निनाद आणि जल्लोष करत विजय उत्सव साजरा केला। कार्यकर्त्यांनी नामदार रावल यांना प्रत्यक्ष डोक्यावर उचलून स्वागत केले। दोंडाईचा शहरासाठी हा फक्त विजय नाही, हा नव्या राजकीय युगाचा शुभारंभ आहे। संघर्ष मागे पडला, वैमनस्य विसरले गेले आणि दोंडाईच्या शहराने ऐतिहासिक एकमताचा संदेश राज्यभरात पोहोचवला। आज संपूर्ण शहर एकच घोष करीत आहे, नामदार रावलांनी इतिहास घडवला। त्याग केला, बलिदान केला, 2 पावलं मागे गेले आणि 2-3 दिवसापासून सतत आपले सगळे गावातील प्रमुख, कार्यकर्ते, मित्र सगळे इतकी मेहनत करत होते, दिवस रात्र फिरत होते, सगळ्यांना विनंती करत होते। सगळे जे ज्ञात आहेत, अज्ञात आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। महासाहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की महासाहेब नेहमी लकी आहे की त्यांचं जे देवधानी किंवा त्यांची जी प्रार्थना आहे ती सतत आपल्याला कामात येते आणि पूर्ण गाव एक झालं। ना कोणाचं भांडण होईल, ना कोणाचा वाद होईल, ना कोणाचा तंटा झाला। सगळं गाव मला वाटतं 50-100 वर्ष पहिल्यांदा झाले। एक तक्रार बी झाली नाही, एक भांडण बी झालं नाही। हे इतिहास 75 वर्षात पहिल्यांदा झालं, पुढच्या 75 वर्षात अनेक वेळा घडो अशी सदिच्छा देतो। आपल्या सगळ्यांचं हृदयापासून आभार व्यक्त करतो। ढोल ताशेवाल्याला की वाजत आपण आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिवादन करू। सोनगीर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणारा कंटेनर पकडत तब्बल 16 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। महाराष्ट्रात प्रतिबंधित व मानवी आरोग्यास धोकादायक असा सुगंधित तंबाखू राज्यात विक्रीसाठी आणला जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने पोझिशन घेतली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर सोनगीर टोल नाक्याजवळ रात्री 11:30च्या सुमारास KE 63A 4949 या क्रमांकाचा कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली। तपासात कंटेनरमध्ये मोठ्या बॉक्समध्ये भरलेले जगत नावाचे सुगंधित तंबाखूचे सुमारे 195 किलो वजनाचे 390 पाकिटे आढळून आली। तंबाखूची किंमत सुमारे 1,17,000 रुपये तर कंटेनरची किंमत 15 लाख रुपये मिळून
एकूण 16,17,000चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून विक्री व वाहतूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता 2023 व अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 अंतर्गत कारवाई झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक रवींद्र बागुल करत आहेत. कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे व पथकाने केली.